मंडळी, अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या दिवशी फक्त 2 गोष्टी करून तुम्ही स्वतः चमत्कार अनुभवू शकता. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हो, 3 वर्षातून एकदा येणाऱ्या या पवित्र अधिक मासातील ही दुर्मिळ आणि महापुण्यदायी अशी पौर्णिमा आहे. शास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभयोग जोडून येत आहे, ज्यामुळे या दिवसाचं महत्त्व काही पटींनी वाढलं आहे. आता बरेचदा काय होतं, पौर्णिमेला खूप विधी, अनेक उपाय सांगितले जातात, पण धावपळीच्या युगात प्रत्येकालाच ते करण्यासाठी वेळ नसतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दिवशी काही नाही तरी फक्त या 2 गोष्टी जरी केल्या, संपूर्ण श्रद्धेने केल्या, तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपले घर सुख समृद्धीने भरून जाईल. तर या 2 गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूया. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंचा महिना आहे, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीची तिथी मानली जाते. त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीनारायणाची एकत्र पूजा करणं म्हणजे साक्षात ऐश्वर्याचं दार उघडण्यासारखं आहे. आता यासाठी काय करावं, तर 31 मे रोजी सकाळी पौर्णिमा तिथी ही तशी 30 मेला 11:57 सुरू होत आहे आणि त्याची समाप्तीची तिथी ही 31 मेला दुपारी 2:14 आहे. तर आपल्याला 31 मेला रोजी सकाळी लवकर उठून स्नान करून, या दिवशी पौर्णिमा आहे म्हणून जर शक्य होत असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून, कारण पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या दिवशी आपले घर स्वच्छ करून, त्याचप्रमाणे देवघर स्वच्छ करून आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. आणि एका पाटावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, नाहीतर प्रतिमा असेल तर ते घ्या. एका पाटावर त्याची मांडणी करा. देवासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा. हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करा. जशी आपण दररोजची पूजा करतो तशीच करा. देवी लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीला अभिषेक करा. अभिषेक हा पंचामृताचा सुद्धा करू शकता किंवा साध्या पाण्याने सुद्धा आपण देवाच्या मूर्तीला अभिषेक करू शकतो. भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे, म्हणून भगवान विष्णूंना तुळशीपत्र, मंजुळी अर्पण करा. पण तुळशीपत्र हे रविवारी दिवशी तोडता येत नाही, म्हणून ते शनिवारीच तोडून ठेवा. भगवान विष्णूंना तुळशीपत्र, पिवळे फूल अर्पण करा. माता लक्ष्मीला कमळाचे किंवा कोणतेही लाल फूल प्रिय आहे, यामुळे त्या दिवशी ते आवर्जून अर्पण करा. पूजा करताना शांत बसून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जर तुम्हाला शक्य होत असेल तर विष्णू सहस्त्रनाम किंवा श्री सूक्तम वाचा, याचे नक्की वाचन करा. विष्णू सहस्त्रनाम आणि श्री सूक्तमाचे नक्की वाचन करा. यामुळे अधिक पौर्णिमेला केलेल्या या पूजेमुळे घरातील आर्थिक कोंडी फुटते, कर्जाचे प्रश्न सुटतात आणि घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण कुंकुमार्चन करू शकतो आणि देवीला खडीसाखर किंवा खीरचा नैवेद्य दाखवा. कुंकुमार्चन कसे करायचे ते थोडक्यात सांगते. एका तामणामध्ये देवीची मूर्ती ठेवा आणि शुद्ध असे कुंकू ते देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत शुद्ध कुंकू टाका आणि ते कुंकू एका डबीमध्ये भरून ठेवा आणि त्याचा रोज आपल्या कपाळावर त्याचा रोज टिळा लावा. यामुळे आपल्याला आर्थिक अडचणी तर दूर होताच, पण मानसिक शांती आणि आरोग्यदायी जीवन मिळते. आणि या दिवशी दुसरी गोष्ट पाहूया, जी आपल्याला संध्याकाळी करायची आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक मानला गेला आहे. ज्या लोकांचा मन अशांत असते, निर्णय चुकतात, विनाकारण मानसिक तणाव असतो, त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायक मानला गेला आहे. याने आपल्याला पैसे कमविण्याच्या नवीन आयडिया येतात. तर यासाठी आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे. त्यासाठी रात्री जेव्हा चंद्र पूर्ण तेजात येतो, म्हणजे पूर्ण चंद्र असा गोल दिसतो, त्यावेळीच आपल्याला या चंद्राची पूजा करायची आहे. तेव्हा तांब्याची किंवा कोणतेही स्वच्छ भांडे घेऊन त्यामध्ये आपल्याला पाणी भरायचे आहे आणि थोडेसे कच्चे दूध आणि अक्षता आणि पांढरी फुले टाकायची आहे आणि थोडी साखर टाकायची आहे. यामुळे आणि ते पाणी चंद्रदेवतेच्या दिशेने ते पाणी जमिनीवर सोडायचे आहे. यालाच अर्घ्य देणे असेही म्हणतात. अर्घ्य देताना ओम सोम सोमाय नमः किंवा ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करा.
याने तुमच्या कुंडलीतील चंद्र दोष दूर होतो. म्हणून अधिक महिन्याच्या या पौर्णिमेची संधी साधून या 2 गोष्टी आवर्जून करा, ज्या तुम्हाला संधी प्राप्त करून देतील आणि पैसे कमवण्याचे नवीन नवीन मार्ग मोकळे होईल. अधिकच्या महिन्यामध्ये आपल्याला विशेष अशा काही सेवा अजून करायच्या आहे. सत्यनारायण करायचं आहे पौर्णिमेला, जर तुम्हाला शक्य होत असेल तर करा. आणि तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा. अधिक मासात दीपदानाला खूप महत्त्व आहे. तुम्ही तुळशीपाशी 5, 7, 11 किंवा 33 किंवा 21 अशी दिवे लावू शकता. कारण हा अधिकचा महिना हा अधिकतम अधिक असे फळ देणारा महिना आहे. म्हणून या महिन्यामध्ये केलेल्या सर्व कार्याचे फळ हे 100 पटीने मिळत असते. म्हणूनच 31 मे रोजी येणारी पौर्णिमा ही आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणणारी एक उत्तम संधी आहे. या दिवशी केलेली पूजा तुम्हाला नक्कीच फळ देईल. तुम्ही काही चमत्कारिक गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्कीच घडतील आणि या सेवेमुळे केलेले फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि कोणत्याही सेवा घडत नसल्या तर या 2 सेवा तुम्ही नक्कीच पौर्णिमेला करा आणि तुमच्या आयुष्यातील पैशाचे येणारे मार्ग मोकळे करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रमंडळींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.